मित्रांनो, आता फायनली उतरलेलो आहे कोपरगावला आणि ही ट्रेन आहे गोवा एक्सप्रेस। आता इथून बाहेर निघायचं आहे आणि इथून बाहेर निघून आता शिर्डीसाठी इथून ॲटो मिळतो चौकापर्यंत, तिथून परत छोटा हत्ती किंवा रिक्षा मिळतो, त्याच्यामध्ये बसून मग पुढे जायचं आहे। आता मी उतरलो ह्या ट्रेनमधून, एक बिहारी होता आणि शप्प सांगतो ही ट्रेन इथं लागली, म्हणजे डिफरन्स बघा फक्त किती आहे। समोर लेडीज वगैरे सगळे उतरत आहेत आणि तो टॉयलेट करत होता, म्हणजे लघवी करत होता इथे। एवढी घाण ह्या लोकांनी केली ना महाराष्ट्रामध्ये, खऱ्या अर्थाने जे राजसाहेब म्हणतात ना आपल्या महाराष्ट्रासाठी, खरंच हे लोक खूप नालायक लोक आहेत आणि एवढे घाण आहे। तुम्हाला सांगतो, मी आता जनरल डब्यामधून उतरलो आहे, एवढं घाण की तुम्हाला सांगायला सुद्धा लाज वाटते। म्हणजे त्यांच्या लेडीज पण तेवढ्याच घाण आहेत आणि हे लोक सुद्धा तेवढेच घाण आहेत। तुम्हाला सांगतो, एवढी तुम्हाला सांगतो टॉयलेटमध्ये तर उभा सुद्धा राहू वाटत नव्हतं, पाणी टाकत नाहीत, काही नाही। विशेष म्हणजे काय बोलावं, कारण बाकीचे लोक त्यांना सपोर्ट करतात महाराष्ट्रामध्ये, पण खऱ्या अर्थाने आज राजसाहेबांचे मी आभार मानतो, कारण त्यांनी प्रत्येक वेळी त्यांच्या प्रत्येक त्यांच्या पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आवाज उठवलेला आहे आणि हे लोक खरंच खूप घाण करतायत। आता तो विषय जाऊ द्या, आता मी उतरलेलो आहे आणि आता इथून चाललो आहे आणि कंटिन्यू पुढे ब्लॉग बघत राहा, खूप मजा येणार आहे। साईबाबांचे मी प्रसादालयमध्ये सुद्धा जाणार आहे, द्वारका माईमध्ये जाणार आहे, चावडीमध्ये जाणार आहे, त्यामुळे ब्लॉग कंटिन्यू बघत राहा मित्रांनो। आज तुम्हाला सर्व दर्शन होईल आणि कसं यावं, काय कुठे प्रसादालयाचं तिकीट मिळतं, बाबांचं चावडी कुठे आहे आणि फिरण्यासारखं काय ठिकाण आहेत, हे सगळं तुम्हाला मी डिटेलमध्ये दाखवणार आहे आणि त्यासाठी कंटिन्यू बघत राहा। तुम्ही जसं बाहेर आलात ना, त्याच ठिकाणी तुम्हाला हे ॲटो दिसत आहेत आणि हे शिर्डीला जातात मित्रांनो। आणि इथून तुम्ही शिर्डीला जाऊ शकता। आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची ही आहे की तुम्ही प्रायव्हेट रिक्षा पण करू शकता किंवा जे शेअरिंग आहे ते शेअरिंगचं सुद्धा इथं ऑप्शन आहे। सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की तुम्हाला बोलता बोलता विचारायला, एवढं सुंदर आहे ना हे जागा, म्हणजे कुठेही कोणीही घाण केलेली नाही आहे आणि पावित्र्य ठेवण्याचं पूर्णपणे काम केलेलं आहे। आता इथून आपण रिक्षा आता शेअरिंगचा मिळेल किंवा प्रायव्हेट बघू आणि जाण्याचा प्रयत्न करू, कारण खूप उशीर झाला आहे। आज रिटर्न पण जायचं आहे, वन डे रिटर्न ट्रिप आहे माझी। हे कोपरगावचं बसस्टँड आहे आणि इथूनच अगदी समोर तुम्ही बाहेर जरी आलात, बसमध्ये जर कोणाला जायचं नसेल तर अगदी हे समोरच इथं ही काळी पिवळी गाडी लागलेली, तिथून सुद्धा तुम्ही शिर्डीला जाऊ शकता। 1:30 आणि 1:45 वाजता शिर्डीला जाण्यासाठी ट्रेनसुद्धा आहे बरं, ट्रेनने सुद्धा तुम्ही कोपरगाव रेल्वे स्टेशनवरून जाऊ शकता। कोपरगावचा चहा बढिया।